हॅलो एव्हरीवन. रात्रीला स्नो पडलेला हे जर्मनीचं दृश्य आहे. रात्री स्नो पडल्यामुळे इथे बर्फवृष्टी झाल्यामुळे सकाळचं दृश्य बघा कसं पूर्ण सफेद पूर्णच पांढरं झालेले आहे. रस्ते झाडांवरती सुद्धा पूर्ण सफेद रंगाची चादर दिसत आहे. सुंदर दिसत आहे. हे जर्मनीमधलं कायसरलाउटनचं आहे दृश्य. इथे अधेमध्ये स्नो पडत राहतं थंडीच्या मोसममध्ये. घरांच्या खिडक्यावरती सुद्धा असं पडतं इथे स्नो आणि मग ते त्याचं कडक होऊन मग ते खाली घसरून असं जसं बर्फ पडते असं आवाज येतो त्याचा जोराचा असं पडल्याचा. पाहायला खूप सुंदर दिसतं हे. आणि अशामध्ये खूप शांतता. तसंही जर्मनीमध्ये खूप लोकांची जास्त वर्दळ राहतच नाही जसं आपल्या इंडियामध्ये राहते. तिथे खूप कमी लोक दिसतात तुम्हाला. आणि शनिवारी संडेला वगैरे सुट्टी राहते तेव्हा तर खूपच कमी दिसतात. असं घराच्या बाहेर कोणी दिसत नाही. आपल्याकडे लोक दिसतात इकडे तिकडे खूप कमी दिसतात. पूर्ण रस्ते पांढरे आणि शांत. इथे गाड्या पण हळूहळू धावतात. कारण इथे स्लिप होती गाडी चालताना. आणि जेवढं हे दृश्य बघायला सुंदर दिसतं पण थोडं त्रास पण होतो याचा. आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो आणि आता पडत नाही आहे, तो रात्री पडलेला आहे, पण सकाळी पडत असताना आपण चालत असलो तर आपले जुते स्लिप व्हायला पाहते तिथले शूज पण वेगळे असतात, आपल्यासारखे नसतात. आणि ते चप्पल असो की शूज असो ते घसरायला पाहतात. म्हणून व्यवस्थितच चालावं लागतं त्याच्यामधून. आणि स्नो जरी पाहायला सुंदर दिसत असला, हे सुंदर सफेद रंगाची चादर दिसत असली तरी ते चालायला खूप त्रास होतो याचा. आणि जेव्हा पडत असते तेव्हा ते नाकामध्ये जातं. आपल्या पडत असताना आपण जर प्रवास केला, आपल्याला बाहेर जायचं असलं, काम असलं आणि असतेच काम, तर ते मग ते आपल्या नाकामध्ये जातं. असं चालत असताना असं वाटते की आपल्याला आपल्या नाकामध्ये जात आहे. आणि थोडं श्वास घ्यायला पण थोडं त्रास होतो. म्हणजे सारखं असं पडत असल्यामुळे हवेने ते आपल्या नाकामध्ये पण जातं असं थंड. पूर्ण आपण रेनकोट घालून असला तरी थोडंसं तरी आपण ठेवतोच, पूर्ण कवर करत नाही, त्याच्यामुळे नाकामध्ये जातं हे थोडं. रोज पडला तर त्याचा त्रासच होतो आपल्याला. एखाद्या वेळा तो पाहायला छान वाटतो, पण रोजचं ते असलं की आपल्याला त्रास होतो त्याचा. बघा की असं दिसत आहे पूर्ण छान असं पांढरं. ओके, बाय.